नागपंचमी? सिरियसली? स्टिल अ थिंग? म्हणजे ऑनेस्टली सणांच्या लिस्टमध्ये हाच एक सण आहे जो फक्त कॅलेंडरवर राहतो आणि घरात कोणीतरी दरवर्षी काहीतरी बोलतं. उपवास आहे, सापांची पूजा करायची, आणि आपण काय करतो? हसतो आणि इग्नोर करतो. पण यावर्षी मला कळालं व्हॉट नागपंचमी रिअली इज. इट्स सिम्पली माइंड ब्लोईंग. म्हणजे आपल्या सगळ्या सणांमागे खूप डीप थॉट प्रोसेस आहे, आणि टू माय सरप्राईज सायंटिफिक रिझन्स टू. अगदी नागपंचमीसारख्या साध्या सणामागे सुद्धा. नागपंचमी एक सण जो कदाचित हरवलाय, पण कारण अजून जिवंत आहे. नागपंचमी इज नॉट जस्ट अबाउट स्नेक्स. लेट्स गेट दिस स्ट्रेट. हा फक्त सापांना दूध पाजण्याचा सण नाहीये. ॲक्च्युली हा एक असा सण आहे जो डिरेक्टली नेचर, इकॉलॉजी आणि फिअरला अक्नॉलेज करतो. कसं काय? सांगतो. त्याआधी ओळख करून देतो. मी रेवंत, आरवी. ही अन्वी, माझी लहान बहीण. हे माझे आई, बाबा, आजी आणि आजोबा. आता चला फ्लॅशबॅकमध्ये. आज सकाळपासूनच घरात थोडी गडबड सुरू होती. स्वयंपाकघरात आई आणि आजी दोघी मिळून खास नागपंचमीसाठी काहीतरी तयारी करत होत्या. आजीने पूजेचा ताट सजवायला घेतले होते. त्यात लसूणाचे कडबोळे, दूध, फुलं आणि हळद कुंकू होते. हे बघून अन्वीने विचारलेच, आई, आजी, तुम्ही काय करत आहात? आई म्हणाली, अन्वी, आज नागपंचमी आहे, त्याचीच तयारी करत आहोत. अन्वीने आश्चर्याने विचारले, नागपंचमी म्हणजे? मी म्हणालो, सापांना दूध पाजण्याचा सण. अन्वी जवळजवळ ओरडूनच म्हणाली, काय? सापांना? खरंच का ग आजी? आजी प्रेमाने अन्वीला जवळ बसवते आणि म्हणते, हे बघ, नागपंचमी म्हणजे आपल्या सर्पदेवतांची पूजा करण्याचा दिवस. या दिवशी आपण नागदेवतेला म्हणजेच सापांना दूध अर्पण करतो आणि त्यांचे आशीर्वाद मागतो की ते आपलं घराचं आणि शेताचं रक्षण करो. पूर्वी खूप लोक शेतात काम करत असत. शेतात सापही असायचे. ते रागावले की चावायचे. मग लोकांनी त्यांची क्षमा मागायला सुरुवात केली. सापांनाही नुसतं मारणं चुकीचं वाटलं, म्हणून त्यांचं पूजन सुरू झालं. साप म्हणजे निसर्गाचा भाग, आणि निसर्गाशी आपुलकी ठेवायला शिकवतो हा सण. अन्वीचा डोळ्यात कुतूहल होतच. ती म्हणाली, पण आजी, आपल्याकडे शेत नाही, सापही दिसत नाहीत, तरी आपण का करतो ही पूजा? आजी प्रेमाने म्हणाली, नुसतं सापांपुरतं पाहू नकोस. आपण निसर्ग, जमीन, पशुपक्षी सगळ्यांशी नातं जपतो, आणि आपल्या जुन्या परंपरांमागे प्रेम, आदर आणि शिक्षण असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण निसर्गावर किती अवलंबून आहोत हे समजून घेणं. मी मनाशीच म्हटलं, किती डीप थॉट आहे हा, असा तर कधी विचारच आला नव्हता. अन्वी पुढे विचारते, ही नागपंचमीची पूजा कधीपासून करतात ग आजी? मला वाटलं, चला आज मी देखील ऐकतो हे सगळं. कदाचित मला सुद्धा काही गोष्टी नव्याने समजतील. आजी सांगायला सुरुवात करते, हा फार जुना सण आहे. याच्या काही लोककथा आहेत. त्यापैकीच एक महाभारताच्या काळातील एक राजा होता, जन्मेजय. त्याचे वडिलांचा मृत्यू सर्पदंशाने झाला होता, म्हणून त्याने एक सर्पयज्ञ चालू केला, जिथं सर्व साप मारले जाणार होते. पण आस्तिक नावाचे एक ऋषी, जे नागमाता मनसा आणि ऋषी जरत्कारु यांचे पुत्र होते, त्यांनी तो यज्ञ थांबवला आणि संपूर्ण नागवंशाचे रक्षण केले. तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमी, म्हणून काही लोक मानतात की त्याच दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली असावी. तेवढ्यात आजोबा पण आम्हाला जॉईन होतात. वा, आज तर छान गप्पा रंगवल्या आहेत वाटतं. अन्वी खुश होऊन सांगते, आजोबा, तुम्हाला माहितीये, नागपंचमी खूप जुना सण आहे. आजीने आम्हाला त्याची गोष्ट सांगितली आता. आजोबा म्हणतात, अरे वा, नागपंचमीला आपण सापांची पूजा करतोच, हे तर ठरलेलंच. पण काही सापांचं नाव आपण खास का घेतो माहितीये? त्यांच्या मागे काही गोष्टी आहेत ज्या अजूनही लोकांच्या लक्षात राहिल्या आहेत. ऐकायच्यात तुम्हाला? मी आणि अन्वी दोघांनीही हो म्हटलं. आजोबांनी सांगायला सुरुवात केली. वासुकी हा नागलोकाचा राजा होता. तो अत्यंत बुद्धिमान, धर्मनिष्ठ आणि शिवभक्त होता.
एक दिवस देव आणि दैत्यांनी ठरवलं की समुद्रामधून अमृत काढायचंय. याला म्हणतात सागर मंथन. मंथनासाठी मोठा डोंगर म्हणजे मंदार पर्वत घेतला, पण तो फिरवायला दोरी लागणार होती. तेव्हा देवानी वासुकी नागराजाची मदत मागितली. वासुकीला मंथन दोरी बनवून दैत्यांनी त्याच्या तोंडाकडचा भाग धरला आणि देवांनी शेपटाकडचा. या संपूर्ण प्रक्रियेत वासुकीने फार मोठं सहन केलं, पण सृष्टीच्या कल्याणासाठी त्याने आपली सेवा दिली. वासुकीची ही गोष्ट केवळ एक पुराण कथा नसून त्यातून सेवा, त्याग आणि संयम याचे धडे मिळतात. पुढे आहे शेषनाग, सगळ्यात मोठे, शक्तिशाली आणि ज्ञानवान सर्प. एकेकाळी शेषनागांचे इतर नागबंधू दुष्ट आणि लोभी वागू लागले. त्यांना अधिकार, संपत्ती आणि शक्ती हवी होती. पण शेषनाग वेगळे होते. त्यांना धर्म, संयम आणि ब्रह्मज्ञानात रस होता. त्यामुळे त्यांनी सगळं सोडून दंडकारण्यात जाऊन तपश्चर्या केली. तेव्हा ब्रह्मदेव प्रगट झाले आणि म्हणाले, तू सगळ्या नागांमध्ये श्रेष्ठ आहेस. तुझ्या तपामुळे तूच आता पृथ्वीला सांभाळणार आणि विष्णूची शय्या म्हणूनही तुला पूजलं जाईल. त्या दिवसापासून शेषनाग अनंत नावाने पूजले जाऊ लागले. शेषनाग आपले विश्वाला सांभाळतात, स्थिर ठेवतात. ते शेष म्हणजे सृष्टीचा अंतिम आधारस्तंभ मानले जातात. शेषनाग म्हणजे ज्ञानाचं, धैर्याचं प्रतीक आहे. मी विचारलं, आजोबा, ह्या तर जस्ट मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत. आई हळूच हसून म्हणाली, आरवी, मायथॉलॉजिकल नाही, आपल्याला मॉरल्स शिकवणाऱ्या आहेत. तुला कृष्ण आणि कालियाची गोष्ट माहिती आहे ना? अन्वीने लगेच विचारले, कुठली गोष्ट? मला पण सांग ना. आईने गोष्ट सांगायला सुरुवात केली. कालिया नावाचा एक विषारी नाग यमुना नदीत राहत होता. त्याचं विष इतकं जहाल होतं की नदीचं पाणी काळझार झालं होतं. प्राणी मरत होते. बालकृष्णाने हे पाहिलं आणि लोकांचा त्रास थांबवण्यासाठी थेट नदीत उडी मारली. त्याने कालियाशी लढा दिला आणि त्याच्या फण्यांवर नृत्य केलं. कालिया अखेर शरण आला. कृष्णाने त्याला मारलं नाही, तर त्याचं विष काढून शांततेने दुसरीकडे जाण्यास सांगितलं. मी म्हणालो, आई, पण या सगळ्या गोष्टींचा आणि नागपंचमीचा काय संबंध? आणि या गोष्टी तर खूपच जुन्या आहेत, आता तर रेलेव्हन्सच नाहीये यांचा. आईने थोडा विचार केला आणि म्हणाली, ही गोष्ट सांगते की कृष्णाने त्याच्या फण्यांवर नृत्य केलं, पण खरा अर्थ असा की भीतीवर विजय, विषारीपणावर नियंत्रण आणि जीवन शुद्ध करणं. कालिया म्हणजे आजचं प्रदूषण, अहंकार, भीती. कृष्ण म्हणजे शांत, धैर्यवान ऊर्जा, जिथे सगळं बाहेर फेकते. मी गप्प झालो. तेवढ्यात बाबा म्हणाले, सण म्हणजे रिच्युअल्स नाही, ते रिमाइंडर आहेत. आपल्याला आपले मॉरल्स नेहमी लक्षात ठेवायला मदत करतात. नागपंचमी सणाच्या निमित्ताने आपल्याला हा रिमाइंडर आहे की माणसाने निसर्गावर सत्ता गाजवायची नाही, त्याच्याशी जुळवून घ्यायचं असतं. रिस्पेक्ट, नॉट कंट्रोल. बाबांचं ते वाक्य, रिस्पेक्ट, नॉट कंट्रोल, ते माझ्या डोक्यात रेंगाळत राहिलं. आपण आजही कंट्रोल करतोय, जंगलं तोडतोय, प्राणी मारतोय, रिच्युअल्सचं कमर्शियलाइज करतोय, बट रिस्पेक्ट तो कुठे राहिला? जेवायची वेळ झाली. आई आणि आजीचा उपवास म्हटल्यावर अन्वीने लगेच विचारलं, नागपंचमीला सगळ्यांनी उपवास करायचा असतो का? आई हळूच हसून म्हणाली, नाही ग अन्वी, बहिणी आपल्या भावासाठी उपवास करतात, त्याच्या रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना करतात की माझ्या भावावर काही संकट येऊ नये. म्हणून मी आणि आजीने भावासाठीचा उपवास केला आहे. अन्वी लगेच माझ्याजवळ येऊन म्हणाली, मी पण उपवास करणार माझ्या आरवी दादासाठी, तुला काही होऊ नये म्हणून. आईने आम्हा दोघांनाही जवळ घेतलं. आजी म्हणाली, आरवी, अन्वी, सण तेव्हाच जिवंत राहतात जेव्हा त्यांच्या भावना पुढच्या पिढीकडे पोहोचतात. नागपंचमी हा सण कदाचित हरवत चाललाय, पण त्याचं कारण अजूनही जिवंत आहे. डॅम. त्या क्षणाला वाटलं, दिस इज व्हॉट फेस्टिवल्स आर अबाउट. नॉट इन्स्टा रील्स, नॉट रिच्युअल्स, बट इमोशनल कनेक्शन आणि मीनिंग. सो या नागपंचमी, सण जो कदाचित हरवलाय, पण कारण अजून जिवंत आहे. आता आपल्याला माहीत झालंय, तर आपण सगळ्यांना शेअर करू. नेक्स्ट टाइम जर तुम्हाला कोणीतरी विचारलं, नागपंचमी ते कोण साजरं करतं, त्यांना प्राऊडली सांगा, आम्ही करतो.
कशी वाटली गोष्ट कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला गोष्टीतला सर्वात जास्त आवडलेला क्षण कोणता? जर गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा लगेच. शेअर करा तुमच्या खास मंडळींना, कारण चांगल्या गोष्टी सर्वांपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि हो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं, कारण पुढच्या वेळी आणू काहीतरी नवीन, काहीतरी खास.